अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सूत्र आता नेमकी कोणाच्या हातात जाणार हा प्रश्न संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवार हे केवळ राज्यातील सत्तेचाच नव्हे तर पक्षातील निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात पक्षाची दिशा, नेते आणि नियंत्रण कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच एक मोठं विधान समोर आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पियुष गोयल यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं वक्तव्य केलं. विशेष म्हणजे हे वक्तव्य त्यांनी कोणत्याही छोट्या व्यासपीठावर केलं नाही, तर ते थेट पीटीआय या देशातील नामांकित वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केल्यामुळे या वक्तव्याचं गांभीर्य प्रचंड वाढलं. पियुष गोयल यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण निर्माण झालं. अनेकांनी असं मानायला सुरुवात केली की अजित पवार यांच्या निधनानंतर सत्ता सुनेत्रा पवारांकडे असली तरी पक्षाची धुरा मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या हातात जाणार आहे. या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला. काही जणांनी हे भाजपकडून दिलं जाणारं संकेत मानलं गेलं, तर काहींनी यामागे मोठी राजकीय खेळी असल्याचा संशय व्यक्त केला. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अंतर्गत लोकशाही, चर्चा आणि सामूहिक निर्णय प्रक्रियावरील चालणारा पक्ष असल्याचं नेहमी सांगितलं जातं. अशा परिस्थितीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत अचानक बाहेरून घोषणा होणे हे अनेकांना धक्कादायक वाटलं. या सगळ्या चर्चेंना पूर्ण विराम देण्यासाठी स्वतः प्रफुल्ल पटेल पुढे येत स्पष्टीकरण दिलं. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत स्पष्ट केलं की काही प्रसारमाध्यमांमध्ये माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यामध्ये कुठलाही तथ्य नाही. त्यांनी ठामपणे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्वावर चालणारा पक्ष आहे आणि अशा महत्त्वाच्या निर्णयासाठी पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जातो. प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या स्पष्टीकरणात हेही अधोरेखित केलं की पक्षातील सर्व समस्यांच्या सदस्यांचा आणि भावना आणि सामूहिक इच्छाचा आदर करूनच नेत्याबाबत निर्णय घेईल. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. अशा बाबीमध्ये विहित प्रक्रिया काटेकोरपणे पाळली जाते. त्यामुळे कोणत्याही एकतर्फे अचानक घोषणा ही पक्षाच्या कार्यपद्धतीचा भाग नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही काही काळ चर्चेचा जोर कमी झाला नाही. कारण पियुष गोयल यांचं विधान अजूनही चर्चेचा विषय ठरलेला आहे. अखेर या प्रकरणावर स्वतः पियुष गोयल यांनीही खुलासा केला. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की एका ज्येष्ठ पत्रकारांनी मला चुकीची माहिती दिली होती की प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्या माहितीच्या पडताळणी न करता मी माध्यमांसमोर काही विधाने केली. मात्र नंतर मला कळलं की ही माहिती चुकीची होती. त्यांनी हेही स्पष्ट केलं की सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल त्यांनी जाहीरपणे खेद व्यक्त केला. या संपूर्ण घडामोडींकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अत्यंत संवेदनशील टप्प्यावर उभा आहे. सत्तेचा चेहरा वेगळा आहे आणि संघटनात्मक नेतृत्वाबाबत अजूनही निर्णय प्रक्रिया सुरू आहे. अशा काळात बाहेरून आलेल्या चुकीची माहिती, अपुरी पडताळणी आणि घाईघाईने दिलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात वातावरणात अधिक तापू शकतात. याचं हे जिवंत उदाहरण आहे. आजच्या घडीला तरी एक गोष्ट स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. पक्षाची दिशा, नेतृत्व ठरवण्यासाठी अंतर्गत चर्चा, लोकशाही प्रक्रिया, सामूहिक निर्णय यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून पक्षाच्या
भवितव्याबाबतचे निर्णय याच काळात आकाराला येतील, असं बोललं जात आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.